कोल्हापूरमध्ये देखील परतवाड्यासारखी घटना घडलेली आहे। मुस्लिम तरुणाकडून तरुणींना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे। आरोपी शाहिद सनदेला अटक करण्यात आलेली आहे, तर 4 दिवसांची पोलीस कोठडीही त्याला सुनावण्यात आली आहे। शाहिदनं 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांना संशय आहे। शाहिदनं व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर केल्याचं देखील उघड झालेलं आहे, तर आरोपी शाहिदचा मित्र हा सध्या फरार आहे। तरुणानं व्हिडिओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल केल्याचं समोर आल्यानंतर पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन करण्यात आलंय। या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। शहराजवळ असलेल्या पुलाची शिरोली हे गाव आज बंद आहे। याचं कारण म्हणजे याच गावातील एका तरुणानं आपल्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवले आणि त्याच्यानंतर तिला तो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे तो करत होता आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं आणि पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा आहे तो दाखल झाला। या गुन्ह्यानंतर त्याचा आरोप तो साथीदार होता तो फरार झालेला आहे। त्याचा पोलीस आहेत ते शोध घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जो संबंधित तरुण आहे शाहिद सनदे, तर याच्याजवळ साधारण 8 ते 9 मुलींचे अशा पद्धतीचे व्हिडिओ असल्याची माहिती देखील मिळते आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर पोलीस तपास करत आहेत। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे पुलाची शिरोली गाव आहे ते आज पूर्णपणे बंद ठेवलं जाणार आहे। या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्याकडून एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, कारण अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे ती इथल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हिंदू समाजाच्या वतीनं देखील आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं देखील जो संबंधित तरुण आहे, जो आरोपी आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली आहे। मात्र असे प्रकार या ठिकाणी पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचा जो साथीदार आहे त्या साथीदाराचा शोध सुरू आहे, कारण या शाहिद संदेनं व्हिडिओ तयार करून त्याच्या मित्राला ते व्हिडिओ शेअर केले आणि त्या माध्यमातून ते तरुणींना ब्लॅकमेल करत होते अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर येते। त्यामुळे पोलीस आता नेमकी कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।